यवतमाळ शहरातील संपूर्ण वार्डाच्या नाले, विशेषतः शहराच्या मध्यभागी असलेले दत्त चौक, अमराईपुरा, अप्सरा टॉकीज, गोदामपैल, हनुमान आखाडा चौक इत्यादी भागांची योग्यरित्या सफाई करणे आवश्यक आहे. कारण की मागील वर्षी आलेल्या पावसाने यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात दुर्घटना झाल्यात. अनेक भागात पाणी जमा होऊन अनेक घरांचे व दुकानांचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर काही लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला. या संपूर्ण घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नगर परिषदेने त्याबाबत त्वरित योग्य ती यंत्रणा उभारावी अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. मागील वर्षी पावसाळ्यामध्ये झालेल्या दुर्घटना ह्या केवळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नाहीत. त्यासाठी संपूर्ण शहरातील लहान नाल्यांची सफाई व मोठे नाले यांची योग्य ती सफाई झाली असती तर पावसाचे पाणी निघून जाण्याकरिता योग्य ती वाट मिळाली असती. शहरातील वडगाव रोड, गोदामपैल या भागात तर पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत असतानाचे अतिशय भयावह चित्र पाहायला मिळते. या कुठल्याही गोष्टी पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आपली असून मागील वर्षी झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित योग्य ती उपाययोजना 7 दिवसाच्या आत करावी. अन्यथा भविष्यात काही अप्रिय घटना घडल्यास त्याकरिता पूर्णपणे नगर परिषद जबाबदार राहील. अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, मनसे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर, मनसे शहर उपाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहर सचिव तुषार सोनके, तुषार काटपेलवार, अभिषेक तरेकर व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.